नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या स्वप्नांची पाट या चॅनेलवरती. आजची कथा आहे एका गरीब शेतकऱ्यांची, ज्याच्याकडे पैसा नव्हता, सुखसुविधा नव्हत्या, पण त्याच्याकडे होती मेहनत करण्याची जिद्द आणि आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करायची ताकद. एक दिवस अचानक त्यांच्या आयुष्यात असं संकट आलं की त्या संपूर्ण पीक नष्ट झालं. घरात 2 वेळच्या जेवणाची चिंता निर्माण झाली. या कठीण परिस्थितीत त्यांचा छोटा मुलगा गणू आपल्या वडिलांशी कशी साथ देतो, त्यांच्या मजेशीर स्वभावामुळे दुःखातही कसं हास्य निर्माण होतं आणि शेवटी या कुटुंबाचं नशीब बदलतं का, हे जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण या कथेत तुम्हाला मिळेल दुःख, भावना, विनोद, संघर्ष आणि एक सुंदर शिकवण. या कथेचा आउटरो हवा असेल तर चला सुरू करूया आजची हृदयस्पर्शी कथा. एका छोट्याशा गावात रामू नावाचा गरीब शेतकरी राहत होता. त्याची पत्नी सीता आणि त्याचा एक मुलगा गणू होता. रामू दिवसभर शेतात कष्ट करायचा, पण निसर्गाच्या लहरीमुळे कधी पाऊस जास्त तर कधी कमी पडायचा. त्यामुळे घरात नेहमीच पैशाची तंगी असायची. गणू मात्र खूप हुशार आणि खट्याळ होता. गावातील लोक त्याच्या विनोदामुळे नेहमी हसायचे. एकदा गणूने आपल्या मित्राला सांगितले, आपल्या घरात इतके कमी पैसे आहेत की उंदराने सुद्धा कर्ज मागायला सुरुवात केली आहे. हे ऐकून सगळे गावकरी हसू लागले. पण एके दिवशी मोठे संकट आले. जोरदार पावसामुळे रामूचे संपूर्ण पीक खराब झाले. घरात खाण्यासाठी अन्न उरले नाही. रामू खूप दुःखी झाला आणि म्हणाला, आता आपल्या कुटुंबाचं काय होणार? गणूने वडिलांचा हात धरला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही हार मानू नका. आपण पुन्हा मेहनत करू. देव मेहनती माणसाला कधी सोडत नाही. गणू गावात छोट्या छोट्या कामामध्ये मदत करू लागला. कधी तो लोकांच्या जनावरांची काळजी घ्यायचा, तर कधी बाजारात सामान विकायला मदत करायचा. त्याच्या प्रामाणिकपणामुळे गावातील लोक त्यांना मदत करू लागले. एक दिवस गावात एक मोठी स्पर्धा झाली. त्या स्पर्धेत हुशारी आणि मेहनतीच्या आधारावर बक्षीस दिले जाणार होते. गणूने आपल्या बुद्धिमत्तेने आणि विनोदाने सर्वांची मने जिंकली आणि पहिला क्रमांक मिळवला. बक्षिसात मिळालेल्या पैशांनी रामूने पुन्हा शेती सुरू केली. यावेळी निसर्गाने साथ दिली आणि भरघोस पीक आले. रामूच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. रामू म्हणाला, मुलगा गरिबी माणसाला हरवत नाही, तर हार मानण्याची वृत्ती हरवते. त्या दिवसानंतर रामूचे कुटुंब सुखाने राहू लागले. गणूच्या विनोदामुळे गावात आनंद पसरला आणि त्यांच्या मेहनतीमुळे सर्वांना प्रेरणा मिळाली. या कथेचा इंट्रो हवा आहे शिकवण. जीवनात कितीही संकटे आली तर मेहनत, यश, धैर्य आणि हसतमुख राहण्याची सवय माणसाला यश मिळवून देते. तर मित्रांनो, ही होती रामू आणि त्यांचा मुलगा गणू यांची हृदयस्पर्शी कथा. या कथेतून आपल्याला एक गोष्ट नक्की शिकायला मिळाली. परिस्थिती कितीही कठीण असली तर मेहनत, धैर्य आणि आपल्या माणसांची साथ असेल तर संकटावर नक्की मात करता येतं. गणूने आपल्याला हेही शिकवलं की दुःखाच्या काळात सुद्धा चेहऱ्यावर हसू हरू नये. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर स्वप्नांची पाट या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा. अशा सुंदर, भावनिक आणि मनोरंजक कथा ऐकण्यासाठी पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि लक्षात ठेवा, मेहनत कधीच वाया जात नाही.